सावधान, तुमचा फोन वाजतोय का? कारण मोबाईलवर आलेला हा एक कॉल तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. आपल्याला सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत असतात. अगदी दररोज म्हटलं तर मित्रमैत्रीण, नातेवाईक, ऑफिस कलीग, अगदी कस्टमर केअर सुद्धा कुणाचा ना कुणाचा तरी फोन आपल्याला येतच असतो. पण असाच एक फोन कॉल तुम्हाला महागात पडू शकतो. नवी मुंबईमधल्या एका व्यक्तीला अशाच एका कॉलमुळे मोठा फटका बसलाय. आवाज एआय क्लोन करून या व्यक्तीला गंडा घालण्यात आला. नेमकं काय झालं त्यासाठी हा आमचा व्हिडिओ जरूर पहा. सीवूड परिसरात राहणारी एक व्यक्ती शिक्षक आहे. मंगळवारी ते सायनमधील कॉलेजमध्ये असताना त्यांना इंटरनॅशनल नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोनवरील व्यक्तीनं आपण सीबीआय मधून बोलत असल्याचं सांगितलं. तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात पकडलंय, कारवाई टाळण्यासाठी पैसे द्या अशी मागणी त्या व्यक्तीनं केली. आणि त्यानंतर शिक्षकाला त्याच्या मुलासोबत बोलणं सुद्धा करून दिलंय आणि त्यामुळे वडील घाबरले. मुलाची अटक टाळण्यासाठी ते पैसे द्यायला तयारही झाले. त्यांनी त्या व्यक्तीनं सांगितल्यानुसार वेगवेगळ्या खात्यात 1,00,000 रुपये पाठवले. काही वेळानं त्यांचं मुलासोबत बोलणं सुद्धा झालं तर तो घरीच असल्याचं समजलं. त्यांनी मुलाला घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या त्वरित लक्षात आलं. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. एआयचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. मुलाचा आवाज एआय क्लोन करण्यात आलाय. सायबर फ्रॉडची ही नवी टेक्निक आता सायबर भामटे वापरतायत. याआधी अशा घटना समोर आल्यात, मात्र त्याला तुम्ही सुद्धा बळी पडू शकता आणि म्हणून काय काळजी घ्यायची ती सुद्धा पहा. जर तुम्हाला अनोळख्या नंबरवरून फोन कॉल येत असेल तर ते शक्यतो उचलू नका आणि उचलले तर समोरच्या व्यक्तीची ओळख पटवून घ्या. तुम्हाला आणि इतर व्यक्तीला माहीत असलेल्या काहीतरी गोष्टींची विचारणा करा. हा यासाठीचा योग्य मार्ग आहे. आणि त्यानंतरच स्वतःची माहिती समोरच्या व्यक्तीला द्या. कोणत्याही अनोळख्या व्यक्तीचा जर कॉल आला, पहिल्यांदा आवाज काळजीपूर्वक ऐका. त्याचा आवाज कसा आहे, तो बोलताना कुठे थांबतोय, शब्द कसे उच्चारतोय, अशा त्याच्या अगदी बारीक सारीक गोष्टींकडे नीट लक्ष द्या. आणि जर तुम्हाला कोणी कॉलवरून पैसे मागितले तर वेळीच सावधान व्हा. कॉल लगेच कट करा आणि कॉल केलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल तर लगेच संपूर्ण चौकशी करा आणि मगच योग्य ते पाऊल उचला. त्याशिवाय अशी कोणतीही कृती अजिबात करू नका. आणि शेवटचं, कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमची ऑडिओ क्लिप अपलोड करू नका. तुम्ही जर असं केलं तर तुमच्या आवाजाचं क्लोनिंग कुणीही करू शकतं आणि त्याचा गैरफायदा घेऊ शकतं. त्यामुळे आता इथून पुढे आलेल्या फोन कॉलची किंवा समोरील व्यक्तीची खातरजमा करूनच त्याला रिप्लाय द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअरही करा.